चला तर आज बनवूयात बोंबलाचं कालवण आणि भाकरी. अगदी सोप्या पद्धतीने कढई तापायला ठेवायची. त्याच्यामध्ये बोंबील चांगले साफ करून घ्यायचे. त्याचं घाण काढून चांगले परतून घ्यायचे, म्हणजे भाजून घ्यायचे कढईमध्ये. चांगले भाजून घेतल्यानंतर ना काय होतं, त्याचा जो वास आहे तो वेगळा येणारा वास निघून जातो आणि भाजी छान होते. आणि चांगले भाजून घ्यायचे बोंबील. भाजल्यानंतर ना 1-1.5 ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकून चांगले उकळी काढून घ्यायची. पण निदान 5 ते 10 मिनटं तरी बोंबील चांगले भाजून घ्यायचे. पाणी टाकायचं आणि 1-2 मिनटं असं त्याची उकळी काढून घ्यायची. त्याच्यामध्ये बसलेली घाण काय रेती वगैरे, कारण हे समुद्रातून येणारा पदार्थ आहे हा सी फूड. चांगलं साफ करून घ्यायचं. एक चांगली उकळी काढून घेतली की त्याला स्वच्छ चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं. त्यानंतर कढई तापायला ठेवायची. कढई तापली त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याच्यामुळे काय होतं, कांदा चांगला भाजला की कांद्याचा तो आरक आहे तो चांगला भाजीमध्ये उतरतो, म्हणजे कच्चा लागत नाही. चांगला लाल होईपर्यंत भाजल्यावर 2-3 मिनटं कांदा चांगला भाजून घ्यायचा. तोपर्यंत बोंबील चांगला कांदा भाजेपर्यंत बोंबील दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायचे. तीन 4 मिनटं कांदा हलवत राहायचं एकसारखा कमी गॅसवरती. चांगला लाल होईपर्यंत भाजल्यावर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण हळद, मीठ आणि चटणी मसाला टाकून घेणार आहोत. तो मसाला टाकून झाला चांगलं भाजून घेणार आहोत. चांगला मसाला कांदा तेल सुटेपर्यंत भाजणार मसाला टाकल्यावर. आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील टाकायचे. ते टाकून झाले की चांगलं हलवत राहायचं 3-4 मिनटं. 3-4 मिनटं हलवत राहायचं. चांगलं परतलं एक जीव झालं, म्हणजे भाजून घेतलं की त्याच्यामध्ये पाहिजे असं रस्सा तेवढं पाणी घालायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून घेतलं. एक चांगली उकळी काढायची आणि कमी गॅसवरती ठेवून द्यायचं.
एकदम कमी गॅस करायचा. चांगलं बोंबील चांगलं शिजवून घ्यायचे. भाजी चांगली झालेली शिजलेली. त्यानंतर गॅस त्यानंतर ना मस्त भाकरी घ्यायची ताटामध्ये, डिशमध्ये भाजी, कांदा फोडून. झालं छानपैकी बोंबलाचं कालवण आणि भाकरी तयार. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.